तिला नीलम गोऱ्हेंनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर काही वाद उद्भवले, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, नीलम गोऱ्हेंच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात खळबळ आहे। ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। गैरगुजरा लोकांकडे मी लक्ष देत नाही, लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार आहे। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसं झालं। उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलंय। गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात। ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान आहे। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी। मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया। तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया। आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतं, पण अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप या व्यासपीठावर टाळले पाहिजे आणि ते चुकीचे आहेत असं आमचं मत आहे। तीनपाट निमंत्रकांनी संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केलाय। गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी। संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबेंना खरमरीत पत्र गेलंय। साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलंय, संजय राऊतांचा हा सवाल आहे। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यातल्या गोऱ्हेंच्या घराबाहेर महिला कार्यकर्त्यांनी गोऱ्हेंच्या पोस्टरला काळा फासलाय। आता या गोऱ्हेंनी माफी मागावी यासाठी घोषणाबाजी देखील झाली। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या आहेत, त्या बोलत आहेत म्हणजे त्यात तथ्य आहे। मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंवर आरोपांवर प्रतिक्रिया। नीलम तर इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या। अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत, तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, ते सर्वश्रुत आहे। अर्थात त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल। तर मातोश्रीवर बॅरिगेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या। एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालायचा, मग याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप आहे। तर मातोश्रीवर भेटून नीलम गोऱ्हे सगळ्यांच्याच चुगल्या लावायच्या, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलंय। आई वडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्यात, विनायक राऊतांचा सवाल आहे।